दैनिक ऐक्य, मेडिको सोशल. लेखन आणि वाचन जगदीश हिरेमठ. स्वच्या प्रेमात म्हणजे स्वतःच्याच प्रेमात. अरे नार्सिस नार्सिस. नार्सिस हा ग्रीक मायथॉलॉजीमधला एक सुंदर तरुण होता. एका तलावाच्या स्थिर पाण्यात त्याचं स्वतःचं प्रतिबिंब त्याला इतकं आवडलं की तो त्या छबीच्या प्रेमातच पडला. ते प्रतिबिंब हलू नये म्हणून तो स्थिर पाहत बसला. तहानभूक विसरला. शेवटी बिचारा मेला. ते हवंहवंसं वाटणारं प्रतिबिंब शेवटपर्यंत त्याचं झालंच नाही. मायथॉलॉजीमध्ये लिहिलेलं झालं असो वा नसो, आज आपल्या अवतीभोवती म्हणजे आपल्या स्वतःच्याही अवतीभोवती नार्सिसचे वंशजच दिसतात. नार्सिसिस्टिक म्हणजे जो स्वच्या प्रेमात असतो तो. मग ते स्वरूप असो, काम असो, महत्त्व असो, सारखं कौतुक व्हावं अशी ज्वलंत इच्छा असते. इथपर्यंत तरी चालेल असं म्हणू. पण या नार्सिसिस्टना इतरांबद्दल अजिबात कनवळा नसतो किंवा एम्पॅथी नसतेच. स्वतःचे शेकडो सेल्फी घेणारी ही मंडळी आत्मप्रीतिवादाचे मशालजी असतात. सोशल मीडियामुळे ही मशाल सारखी तेवत असते. सोशल मीडियावर येणारे लाईक्स या प्रवृत्तीचं पुष्टीकरण करत राहतात आणि डिसलाईक मात्र फार त्रासदायक ठरत राहतात. पार्टीला आरसा बरोबर घेऊन जाणार ही मंडळी, कारण पार्टीमध्ये आपल्या लायकीची कंपनी नसते ना, मग ती आरशातच मिळू शकते. नार्सिस तयार होण्यास आयुष्याच्या पहिल्या 10 वर्षातली मनाची जडणघडण कारणीभूत असते. जेव्हा हवी तेव्हा पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही. भावनिक एकटेपणा जाणवतो. आपण कमी पडू या भावनेने सगळं जग स्वभोवती फिरू लागतं. आत्मप्रीती मिळवण्यासाठी प्रयत्न होतात. त्यात अपयश आले तर नैराश्य येतं आणि या धडपडीमध्ये आजूबाजूचे भरडले जातात, कारण नार्सिसला फक्त स्वतःच पाण्यातलं प्रतिबिंब दिसतं. इतर सर्व नॉन एम्पॅथीमुळे गौण बनतं. इतरांचे फोटो नार्सिस लोक धुसर किंवा ब्लर काढतात म्हणे, कारण त्यांचे स्वतःचेच फोटो फक्त स्पष्ट असू शकतात. आत्मप्रीतिवाद ही एक फार मोठी रेंज असते. सारखं आरशात बघून नाक फेंदारण्यापासून ते NPD म्हणजे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर NPD या सर्व रेंजमध्ये कौतुकास्पद, हास्यास्पद, विनोदी आणि मानसिक रोगी असे लोक आढळतात. नार्सिसिझमबद्दल माहिती झाली की अचानक हे जग अशा लोकांनी भरलेली आहे का असं आपल्याला वाटायला लागतं. नार्सिस पण कमी बुद्धिमत्ता हे कॉम्बिनेशन अवघड असतं, कारण या व्यक्तीला आपण असे आहोत, आपल्या स्वकेंद्रित वर्तणुकीने आपण गोंधळ घालतो आहोत हे कळतच नाही. बुद्धिमत्ता असलेले नार्सिस मात्र बाह्य वर्तणूक सुधारू शकतात, पण आतून कौतुकासाठी, लाभासाठी, पुष्टीसाठी तडफडत राहतात. मोठे मोठे नेते सुद्धा नार्सिस असतात. काही अतिहुशार आणि काही अगदीच बावळट. यौवनात येत असताना आपल्या आरशातल्या रूपाबद्दल अतिदक्ष होणं, चांगलं दिसल्यास खुश होणं, एखादं तरी पिंपल आलं तरी चिडचिड करणं, कोणी कॉम्प्लिमेंट दिल्यास हुरळून जाणं, हे स्वाभाविक दिसत असलं तरी हा नार्सिसिसचाच प्रकार आहे. आमच्या शाळेमधला एक मुलगा स्वतःवर इतका खुश होता की त्यावेळची शिखरावरची नायिका मुमताज त्याला बायको म्हणून हवी होती. आमच्या एका सरांनी त्याच्याकडचा मुमताजचा फोटो पाकिटामधला कचऱ्यात फेकला आणि म्हणले, कोण र तू? मुमताज तुझ्याकडे बघून पाडणार सुद्धा नाही. हे असं म्हटल्यावर ते जागेवर आला. डॉक्टरी करताना अजून एक महाभाग होते. श्रीदेवीच्या वडिलांना पत्र लिहून मागणी घातली होती त्यांनी. रोमॅन्टिक किंवा इतर नातेसंबंधात नार्सिस लोकांची आणि आजूबाजूच्या लोकांची पंचायत होते. कौतुक होईल तिथपर्यंत गोड गोड बर्ताव राहतो. टीका केली की त्यांना फारकत दिली जाते. गिव्हिंग हे नार्सिस व्यक्तीच्या सिस्टीममध्येच नसतं,
त्यामुळे निस्वार्थीपणे कोणाला मदत करणं, पाठीवर हात ठेवणं हे त्यांना जमतच नाही. माझी चूक झाली, आय एम सॉरी, हे तर कधी त्यांना म्हणताच येत नाही. मग थोडे काळातच सर्वच नातेसंबंध बिघडत जातात. शारीरिक आणि मानसिक प्रेम करतानाही प्रॉब्लेम असतो, कारण मी मध्ये येतो. मग जवळीक कशी होणार? त्यांच्या प्रेमभंगामध्ये दुःख मला नाकारलं याचं असतं, प्रिय व्यक्ती दुरावल्याचं नसतं. आपण सोडलेला गॅस सुद्धा या लोकांना सुगंधी वाटतो. नार्सिस पालकांच्या मुलांना दुर्लक्षित असल्याची भावना सतत राहते, कारण पालक स्वतःच्या आकांक्षांना मुलांपेक्षा जास्त जपतात. कौतुकाची प्यासी ही मुलं पुढे जाऊन स्वतःसुद्धा नार्सिस होतात. कामाच्या बाबतीत मात्र नार्सिस बरेच यशस्वी असतात. आपले सगळं भारी आणि एक नंबर ठेवण्यासाठी आणि कॉम्प्लिमेंट्स मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. त्यामुळे आत्मविश्वास, काम करून घेणं, दृढता आणि यशासाठी रिस्क घेण्याची तयारी त्यांना जमतं. पण त्यात मिळणाऱ्या यशापेक्षा स्वतःला मिळणाऱ्या कौतुकाचं त्यांचं ध्येय असतं. पण इथेही इतरांबाबत शून्य संवेदना असल्यामुळे टीम बांधता येत नाही. नार्सिस लोकांना आवडणारी नोकरी म्हणे आरसे स्वच्छ करण्याची, कारण ते सारखं स्वतःला बघत राहतात. भारतीय उदाहरणं द्यायची तर ययाती आणि नरकासुराची देता येतील. आपलं तारुण्य चिर राहावं म्हणून ययातीने आपल्या मुलाचंच तारुण्य हिरावून घेतलं. आपल्या सामर्थ्यावर आणि मिळालेल्या वरावर फिदा झालेल्या नरकासुराने उत्पात माजवला आणि शेवटी कृष्णाला त्याचा वध करावा लागला. बहुतेक नार्सिस उदाहरणं शेवटी दुःखद असतात. सौम्य नार्सिस किंवा हुशार नार्सिस आपली ही प्रवृत्ती सकारात्मक करतात आणि यश मिळवतात. तर मंडळी, हे आत्मप्रीतीवाले लोक शोधा. ते असतातच आपल्या भोवती, अगदी आपल्या आरशात सुद्धा असतात. एखाद्या व्यक्तीत असं गुण किंवा अवगुण आढळल्यास त्यातून होणाऱ्या नकारात्मकतेस डोळसपणे मार्ग काढता येतो. आपण सजग राहून नार्सिसला समजावून सांगून काहीतरी होऊ शकतं, पण समजावताना खूप सांभाळावं लागतं, कारण थोड्याशा टीकेनी पण नार्सिस दुरावू शकतो. अर्थातच मुलांमध्ये बदल घडवणं जास्त सोपं असतं. जे अगदीच टोकाचे NPD आहेत, आजारी आहेत, त्यांना मात्र स्पेशालिस्टची, सायकॅट्रिस्टची जरूर असते. असं म्हणतात की तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकलात, स्वतःला आहे तसं स्वीकारू शकलात, तरच तुम्ही इतरांवर प्रेम करू शकता. इथपर्यंत जरुरीच आहे, पण इतरांबद्दल एम्पॅथी असू द्यावी. आजूबाजूचे हे स्वकेंद्रित लोक ऑब्झर्व करत असताना आपण आरशासमोर हलताना आपण किती वेळ घेतो हे पण तपासावं. आणि हो, या पॉडचं खूप कौतुक व्हावं याची मी पण वाट बघतो आहे.